वय बघा आता किती वय बाबा? 60-65. बाबा तुमचं वय? 67. ज्या वयामध्ये आता आमची महाराज पोरं नुसतं पिठाचा डबा उचलला तरी धापात येते ती. इथं महाराज एवढं उड्या मारून नाचतायत, साक्षात इथं पंढरपूरच अवतरलं. एवढी महाराज ताकद निर्माण झाली. ऊर्जा पुरवणारा आमचा पांडुरंग परमात्मा आहे. इथं महाराज 80 वर्षाचं म्हातारा असू द्या, 90 वर्षाचं उड्याच मारणार. हा, ताकद देणार कोण आहे? भगवान परमात्मा. म्हणून म्हटलं नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. सुंदर आमचे महाराज पण सुंदर सुंदर नाचतायत बरं का, सुंदर म्हणतायत. तरुण पिढी मी मगाशी सांगितलं ह्याच्यात येणं गरजेचं आहे. आपल्या गावामध्ये माझ्यावरती एवढे प्रेम करतील आणि माझ्या कुटुंबावरती एवढं प्रेम आहे सर्वांचं, हे तुमची उपस्थिती दाखवून कळतंय. मला माहित नव्हतं एवढं माझं सामनगाव एवढं माझ्यावर प्रेम करते. त्याच्यामुळे सर्व सामनगावासाठी आपणच आपल्या टाळ्या वाजवा. आपल्या हबप डॉक्टर नम्रताताई कर्वे यांचं उत्कृष्ट असं कीर्तन सेवा पार पडली. त्यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा. नामदेव महाराज म्हणतात, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझी या सकळा हरीच्या दासा. खऱ्या अर्थी आदरणीय आमच्या अक्षताताईंचे वडील रामनाथ दादा, आणि त्यांना खऱ्या अर्थी अकल्प आयुष्य मिळावं, कल्पापर्यंतचं आयुष्य त्यांना मिळावं. पण ते आयुष्य मिळत असताना नामदेवराय म्हणतात, कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, ही संत मंडळी सुखी असो. कल्पनेची अपेक्षेची बाधा नसावी. त्यानंतर हे सगळं प्राप्त झाल्याच्या नंतर अहंकाराचा वारा न लागो राजसा. माझी या विष्णुदासा भाविकांसी त्यांना अहंकाराचा वारा लागू नये. नामा म्हणे तया असावे कल्याण, ज्या मुखी निधान पांडुरंग. त्यांच्या मुखात सदैव त्या भगवंताचं चिंतन असावं आणि त्याचंच कल्याण करणारे आमचे पांडुरंग भगवान परमात्मा आहेत. कुणाचंही कल्याण करत नाही, कुणालाही वाढीव आयुष्य देत नाही, पण आयुष्य वाढण्यासाठी त्याकरता भगवंताची कृपा असावी लागते. खरं तर आजचा हा अभिष्ट चिंतन सोहळा आनंदाचा सोहळा आहे आणि या सोहळ्याच्या निमित्ताने ज्यांचं आपण कीर्तन श्रवण केलं ते आदरणीय हरिभक्त परायण आमच्या डॉक्टर नम्रताताई चांगल्या प्रकारे कीर्तन केलंय. म्हणून ताईंचं देखील या सामनगावच्या वतीने मनापासून ऋण व्यक्त करते. राधे 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 उबार माई उबार माई उबार वाह महाराज क्या बात है. कल्पनेची बाधा न हो कवने काळी, ही संत मंडळी सुखी असो. पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया. पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया. पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया, पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया. पंढरीच्या देवराया
दंडवत तुझे पाया पंढरीच्या तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या अकल्पायुष्य व्हावे तया कुळा माझी आस कळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कवणे काळी ही संत मंडळी सुखी असो. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवे करता निवडलेला अभंग भगवत भक्त भगवंतांचे लाडके भक्त असणारे नामदेवराया यांचा सुंदर असा 4 चरणाचा आणि निमित्त सगळ्यांना ज्ञात आहे. आज आपल्या काकांचा म्हणजे आपले असणारे माझी मैत्रीण अक्षदा महाराज जगताप यांच्या वडिलांचा अभिष्ट चिंतन सोहळा आहे. आणि कितवा आहे? 53वा. आणि या 53व्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त नीट ऐका बर का, आज एवढा आनंदाचा दिवस आहे. इथं बघायला गेलं ना तर आजचा हा दिवस आहे ना, कोणीच म्हणणार नाही की हा 1 दिवसाचा कार्यक्रम आहे. कारण महाराज एवढं सुंदर असं नियोजन बघायला गेलं ना, ही सगळी महाराज ज्यांच्यामुळे शोभा आहे ना, एवढी सगळी वृंद आणि सगळी महाराज ज्ञानी मंडळी वयोवृद्ध मंडळी माझ्यापेक्षा श्रेष्ठ ज्ञानी मंडळी आणि यांचं इथं असणं म्हणजे माझं मी भाग्य समजते बरं का. यांच्या सगळ्यांमुळे या कार्यक्रमाला शोभा. यांच्याकरता जोरात टाळी द्या. एवढा मोठा अट्ठास ही सगळी मंडळी, एवढा सुंदर असा सोहळा आहे. आज बघायला गेलं ना तर कोणीच म्हणणार नाही की हा 1 दिवसाचा कार्यक्रम आहे. सप्त्याकरता जेवढी तयारी असते ना, मला वाटतं हा इथं सप्ताह चालू आहे आणि सप्त्यातच कीर्तन आहे. एवढा मोठा साज, एवढा मोठा थाट. आणि तसं बघायला गेलं ना तर आज म्हणायला गेलं ना तर आज काकांचा वाढदिवस नव्हे तर आज महाराज काकांच्या कर्तबगारीचा दिवस आहे. अशी कन्या रत्न जन्माला आली की महाराज त्याचा स्वाभिमान वाटावा, अभिमान वाटावा की आपल्या वडिलांच्या वाढदिवसानिमित्त मोठमोठी गिफ्ट तर कोणी पण देतं. नीट ऐका बरं का, आपल्या वडिलांच्या वाढदिवसानिमित्त गिफ्ट पण कोणी पण देईल. वाढदिवसानिमित्त कोणत्या वस्तू देणं याच्यात काही विशेष नाही. वाढदिवसानिमित्त शुभेच्छा तर सगळेच देतात हो, पण वाढदिवसानिमित्त आपल्या वडिलांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त या ठिकाणी नामस्मरण घडावं, बस आयुष्य सार्थक झालं. आणि महाराज नामस्मरण एवढं महत्वाचं आहे. नामस्मरणाचं दान जगाच्या पाठीवर कुठंही जावा बघायला गेलं ना तर सगळ्यात श्रेष्ठ दान जर कोणतं असेल ना तर ते कोणतं आहे? नामस्मरणाचं दान आहे. विचार करायला गेलं तर तुम्ही म्हणताल महाराज अन्नदान आहे. अन्नदान बघा, सकाळी करा, संध्याकाळी भूक बोला पटपट ऐसा म्हणगाव. सकाळी अन्नदान केलं, संध्याकाळी भूक लागणार आहे. वस्त्रदान केलं, कधी ना कधी फाटणार आहे. सुवर्णदान केलं, सोनदान केलं, कधी ना कधी संपणार आहे. आणि आता तर सगळ्यात महत्व आलंय कशाला? बरोबर आहे, मतदान. 5 वर्षानं बोंबाबोंब हाय. मग बघा, नामस्मरण हे जन्म मरणाची हाय हाय संपवणारं दान आहे. आणि आपल्या वडिलांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त इथं काकांना शुभेच्छा
अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या आल्यापासून मी पाहते आमच्या अक्षदा ताईचा मोठा अट्टास होता. अचानक कार्यक्रमाचं नियोजन असं मनामध्ये होतं की वडिलांच्या वाढदिवसानिमित्त ताईचं कीर्तन ठेवायचंय. आणि योगायोग असा झाला की कीर्तनाचा टाइम आहे 7 ते 9. सगळ्यांना प्रश्न पडतो एवढा उशीर महाराज गेले कुठे बुवा, एवढा उशीर चालू व्हायला का. तर झालं काय, आषाढी वारी चालू होती आळंदी ते पंढरपूर. आम्ही पायी वारीमध्ये आपली दिंडी असते आणि या पायी वारीमध्ये आम्ही होतो. अचानक काल ताईचा फोन आला, घरीच येत होतो की असं असं आपलं नियोजन आहे, बाबांचा वाढदिवस आहे, असं असं आपलं कार्यक्रम उद्या भेटेल का. योगायोगाने आजची तारीख खाली होती. आणि कोणतीही येताना बघा अनेक संकट येतात प्रवासामध्ये. आणि या प्रवासामध्ये येत असताना अजून महत्वाचं म्हणजे या भागातली बरीच लोकांचे फोन आले की असं असं आम्हाला समजलंय, आम्ही येतोय असं. आणि येताना आम्ही थोडं कुठं थांबलो, येताना उशीर झाला. येताना आमची गाडी एका, ते पण माझे कीर्तन पाहतात, नेहमी कीर्तन पाहतात यूट्यूबला, झी टॉकीजला त्यांनी माझी कीर्तन बघितली. पण समोरासमोर भेट होण्याचा योग इकडं येताना आला बरं का. आणि त्यांनी आम्हाला पाहिलं, मला म्हणले ताई मला काही सांगू नका, 5 मिनिटं तुम्ही आमच्या घराला पाय लागलं. आणि 5 मिनिटं म्हणता म्हणता तिथं अर्धा तास गेला. म्हणून इथं पोचायला वेळ तर 6-6:30 पर्यंत पोचत होतो. म्हणून लोकांचं पण महाराज मन राखली पाहिजेत. बघा अभंगातच सांगतोय आपण, अहंकाराचा वारा न लागो राजसा. अहंकार महाराज आजकाल झालंय काय, थोडं माणसं काय ओळखायला लागली. रामकृष्ण विठ्ठल विठ्ठल बघा या ठिकाणी आपल्या कांचनताईंचं आगमन झालेलं आहे. कांचनताई जगताप मोठं कार्य करतायत. मला वाटते आपले सोपान काका मंदिर निवृत्तीनाथ महाराजांच्या मंदिराचे अध्यक्षपद आपल्या ताईंकडं सुंदर कामगिरी करतायत बरं का. ताईंसाठी एकदा जोरात टाळी बरं का. बघा मी मगाशीच सांगितलं अशा मुली जन्माला याव्यात, अशी महाराज संस्कारी मुलं की ज्या आपला संप्रदाय, आपला धर्म, आपला परमार्थ टिकून राहावा याच्याकरता कार्य करतात. अशी माणसं महाराज गरजेची आहेत. कौतुक वाटतं मला, कारण कुठंतरी महाराज बघायला गेलं ना तर हे कुठंतरी विस्कळत चाललंय. आजकाल आपला धर्म, आपला संप्रदाय, आपला परमार्थ, परंपरा याच्याकडे लोक जास्त लक्ष देत नाहीत. विचार करायला लोकांकडे वेळ नाही. पण ताईंचं मोठं कार्य आहे. ताई या आपल्या मंदिरासाठी कार्य करतायत, आपल्या धर्मासाठी परमार्थाकरता कार्य करत आहेत. ताईंचं स्वागत आहे. तर बघा खूप खूप धन्यवाद. तर बघा मी सांगत काय होते की माणसाला तिथं उशीर झाला पण माणसाचं मन होतं की बाबा ताईंनी आमच्या घरी यावं. पण आजकाल महाराज माणसाला अहंकार एवढा झालाय. मी मुद्दाम ही गोष्ट बोलत असते. आजकाल आपल्याला 4 माणसं ओळखत नाहीत, 4 गावात आपलं नाव नसू द्यात, 2-3 लोकच ओळखत असू द्यात, पण महाराज आमची मान एवढी गर्वानं ताठ होते. आम्हाला एवढा अभिमान आहे, गर्व आहे, मी म्हणजे कोण आहे. बघा एक गोष्ट लक्षात ठेवा, माणसानं श्रीमंती आली म्हणून माजू नका आणि गरिबीला कधी लाजू नका. दिवस बदलायला कधी वेळ लागत नाही. आज आपला दिवस चांगला असेल ना, उद्या हाच दिवस पुढे असेल याची गॅरंटी कोणी देऊ शकत नाही. म्हणून गर्व, अभिमान, अहंकार, माझ्या घरी किती श्रीमंती आहे, माझ्या घरी किती पैसा आहे, नीट ऐका बरं का. ज्याला ज्याला अहंकार आहे ना, ज्याला अहंकाराचा वारा लागलाय त्याच्यासाठी सांगते. काय काय ना अभिमान असतो, माझ्या घरी लाखोचा बंगला आहे,
काय काय ना महाराज माज असतो, माझ्याकडे कितीतरी लाखाची गाडी आहे, तुमचा किती लाखाचा बंगला आहे, तुमची किती लाखाची गाडी आहे, तुमच्या घरात काय आहे, तुमच्या दारात काय आहे, हे लोक बघत नाहीत, तर तुमच्या घरामध्ये आणि तुमच्या मनामध्ये माणुसकी किती आहे याला फार किंमत आहे बरं का. माणुसकी असली पाहिजे, माणुसकी. नाहीतर पैशाला धन दौलतीला अजिबात किंमत नाही. म्हणून सुंदर असा दिवस आहे 53व्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त मुद्दाम मी अभंग निवडला. अकल्प आयुष्य व्हावे तया खुड्या, माझिया सकळा हरीच्या दासा. अभंग नामदेव महाराजांचा आहे. संत श्रेष्ठ नामदेव राया भगवंताचे लाडके भक्त. साक्षात भगवंतानं त्यांच्या हातानं जेवण करावं. नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी ओ, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी ओ नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी, ओ मूर्ती हातीचा देवी. नोय हा सामान्य महिमा संतांचा, नोय हा सामान्य महिमा संतांचा, होय हा सामान्य महिमा संताचा, लोय हा सामान्य महिमा संताचा. नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी ओ, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी ओ नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी, ओ नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. नोहे हा सामान्य महिमा संतांचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. सर्वसामान्य महिमा नाही महाराज, भाग्य लागतं. त्या भगवंतानं आपल्या भक्ताच्या हातून जेवण करावं. नामदेव रायांचं एवढं प्रेम देवावर, आणि देवाचे लाडके भक्त नामदेव राया कधी जर बघायला गेला ना, बघा देवाचं एवढं लाडकं व्हावं, देवाची एवढी भक्ती करा की महाराज एक गोष्ट लक्षात ठेवा, देवाची एवढी भक्ती करा, देवावर एवढी श्रद्धा ठेवा की देवानं स्वतः आपल्याला हाक मारली पाहिजे, देवानं स्वतः आपल्याला जवळ केलं पाहिजे, एवढी श्रद्धा असावी. नामदेव महाराजांनी बघायला गेलं ना, तर माऊलींनी जगाच्या कल्याणाकरता लिहिलं ते पसायदान. आता विश्वास मके देवे, एने वाग्य यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान. कशा करता? जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्म रती वाडो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे. माऊलींनी लिहिली, ज्ञानेश्वरी लिहिली, पसायदान लिहिलं. जगाच्या कल्याणाकरता मागितलं ते पसायदान. आता सगळ्यांना माहित आहे पसायदान किती आहे, एकच आहे. लिहिलं कोणी? माऊलींनी. पण अजून एकानं पसायदान लिहिलं, पण ते आपल्याला माहित आहे का? माहित? ऐसा म्हणगावकर सांगता का जाऊ घरी? बोलत जाऊ, बोलले मला अजिबात राग येत. बोला, पसायदान कुणी लिहिलं ते तरी माहितीये ना? कुणी लिहिलं? झोपला का काय? लिहिलं कुणी ते तर माहित आहे. पसायदान लिहिलं माऊलींनी, पण अजून एकानं पसायदान लिहिलं ते सांगते तुम्हाला. पंढरपूरला गेल्यावर चोकोबारायांची समाधी आहे, तिथून नामदेव पायरीला गेलो. नामदेव पायरीच्या तिथं नामदेव रायांचा मुखवटा आहे. त्या ठिकाणी असं पत्र्यामध्ये बघा लिहिलेलं आहे काहीतरी. कुणी जर नीट बघितलं असेल ना, तर पत्र्यामध्ये असं कोरलेलं आहे आणि तिथं लिहिलंय. काय लिहिलंय तिथं? लिहिलेलं जे आहे ते नामदेव रायांचं पसायदान आहे.
आणि ते नामदेव रायांचं पसायदान कोणतं आहे जे मी आज अभंग कीर्तनाला घेतलंय तेच आहे बरं का. काय आलं का लक्षात? आतापर्यंत याला आपण फक्त अभंग म्हणत होतो, पण हे अभंग नसून नामदेव रायांचं काय आहे? पसायदान आहे. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझिया सकळा हरीच्या दासा, कल्पनेची बाधा न हो कवने काळी, ही संत मंडळी सुखी असो. हे नामदेव रायांनी लिहिलेलं काय पसायदान आहे. आणि मुद्दाम म्हणून हा अभंग कीर्तना करता निवडला, कारण नामदेव राय एवढे श्रेष्ठ होते. नामदेव रायांची भक्ती बघायला गेली ना, तुम्ही म्हणसाल महाराज नामदेव रायांच्या हातनच का जेवण देव करत होते, नामदेव रायांचंच का देव ऐकत होते, नामदेव रायांना देवानं का दर्शन दिलं, तुम्हा आम्हाला का नाही? तर महाराज नामदेव राया फक्त त्या जन्मापुरते नाही, तर नामदेव रायांची महाराज पुण्याई किती जन्माची होती. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. एका महाराज एका जन्माचं नाही, तसं बघायला गेलं ना तर नीट ऐका बरं का. युग किती झाली? 4. लक्षात येतंय ना? युग किती झाली? 4. पहिलं युग सत्ययुग, दुसरं युग त्रेतायुग, तिसरं युग द्वापार युग आणि आत्ताचं कलियुग. अशी युग झाली 4. आणि 4ही युगामध्ये नामदेव महाराजांनी अवतार घेतला. चवयुगाचा वा कीर्तनी नामा उभा कीर्तनी, पाठी मागे डोळे दाखवून उभी ती जणी, पाठी मागे डोळे दाखवून उभी ती जणी. चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, पाठी मागे डोळे दाखवून उभी ती जणी, पाठी मागे डोळे दाखवून उभी ती जणी. चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, पाठी मागे डोळे लावून उभी ती जणी, पाठी मागे डोळे लावून उभी ती जणी. नामदेव महाराज कीर्तनाला जर उभा राहिले ना तर नीट ऐका. नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये साक्षात कोण नाचायचं? भगवान परमात्मा नाचायचा. आणि एक दिवशी झालं काय, नाचता नाचता महाराज देवाचा पितांबर गळला. आता नामदेव महाराजांना वाटलं माणसामध्ये देवाची फजिती व्हायला, म्हणून महाराज नामदेव महाराजांनी आपला शेला घेतला आणि देवाच्या कमरेला बांधला. मला वाटतं तेव्हापासून महाराज लोक कंबर बांधते. हे कारण आहे बरं का. तेव्हापासूनच कीर्तनामध्ये कंबर बांधायची प्रथा चालू झाली. मग बघा, सत्ययुगामध्ये नामदेव महाराजांनी अवतार घेतला. सत्ययुगामध्ये कुणाच्या रूपात आहेत? तर भक्त प्रल्हादाच्या. नीट ऐका बरं का. 4ही युगाचं तुम्हाला सांगते. सत्ययुगामध्ये भक्त प्रल्हादाचा अवतार आहे. कुणाचा? नामदेव महाराजांचा. बघा, हिरण्यकश्यपू महाराज राक्षस आहे आणि राक्षसाच्या पोटी महाराज प्रल्हादासारखा रत्न जन्माला यावं आणि लहानपणी संत महात्म्यांच्याकडे शिकायला ठेवलं. पण महाराज हिरण्यकश्यपूचं असं म्हणणं होतं की माझ्या राज्यामध्ये देवाचं नामस्मरण कुणी करायचं नाही. जो कोणी माझ्या राज्यामध्ये नामस्मरण करेल, देवाचं भजन करेल, त्याला मृत्यू दंडाची शिक्षा आहे. पण म्हणतात ना, जो नियम करेल त्याच्याच घरी नियम मोडणारा जन्माला येतो. आता बघा,
हिरण्यकश्यपूने नियम केला, पण त्याच्याच पोटी रत्न जन्माला आलं. ते नामस्मरण. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. फोडी पाषाणाला पाना, फोडी आशा नाला पाना. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. महाराज एवढी ताकद त्या नामात आहे. फोडी पाषाणाला पाना. आणि नामस्मरण करू लागला. महाराजांना गुरुजींना वाटलं की हिरण्यकश्यपूला सांगावं, त्यांना अभिमान वाटेल की पोरग देवाचं नामस्मरण करतय. लहान प्रल्हादाला घेऊन गुरुजी महाराज हिरण्यकश्यपूकडे आले आणि सांगितलं, तुमचा पोरगा साधा मनुष्य नाही, तो देव माणूस आहे, भगवंताचं नामस्मरण करतोय. असं म्हटल्याबरोबर महाराज हिरण्यकश्यपूची तळपायाची आग मस्तकाला. माझ्या राज्यामध्ये देवाचं नाव घ्यायला मनाई आहे आणि माझ्याच पोटाचं कार्ट देवाचं नाव घेत. माझा नियम आहे, जो देवाचं नाव घेईल त्याचं काय करण्यात येईल, त्याला मृत्यूदंडाची शिक्षा आहे. मग तिथं माझा मुलगा असो किंवा दुसरा कोणी. त्या आधी विचारलं, तुला तर मी मारणार आहे, पण ज्याचं नाव तू घेतोय त्याला आधी मी मारणार आहे. कुठे आहे तुझा देव? स्तंभी नारायण प्रगटले. ओ स्तंभी नारायण प्रगटले. ओ स्तंभी नारायण प्रगटले. ओ स्तंभी नारायण प्रगटले. खांबावरी लाट मारिली दुर्जनी. स्तंभी नारायण प्रगटले. 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 देव कुठे तुझा? माझा देव विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला. चराचरात माझा देव आहे. ठीक आहे, तुझा देव चराचरात आहे ना. या खांबात तुझा देव आहे का? हो, या खांबात माझा देव आहे. या लाकडात तुझा देव आहे का? या लाकडात माझा देव आहे. या स्तंभात तुझा देव आहे? हो, या स्तंभात माझा देव आहे. मार हात तुझ्या देवाला. असं म्हटल्याबरोबर कार कार आवाज झाला आणि खांब दुभागला आणि त्याच्यातून महाराज नृसिंह भगवानाचं प्रागटीकरण झालं. बोला नृसिंह भगवान की जय. असं झाल्याबरोबर हिरण्यकश्यपूने ठरवलं, आता देवाचा काय करायचा? वध करायचा. दोघांची महाराज लढाई चालू झाली आणि हिरण्यकश्यपू कंटाळला. लढाई एवढी चालू झाली, शेवटी महाराज नृसिंहानं
हिरण्यकश्यपूला असं मांडीवर घेतलंय, उंबरट्यावर बसले, उंबरट्यावर. पण हिरण्यकश्यपूला वरदान होतं की त्याला कुणीही मारू शकत नाही. हिरण्यकश्यपू म्हणला, देवा तुम्ही मला मारू शकत नाही. का मारू शकत नाही? माझं मरण ना सकाळी आहे, माझं मरण ना रात्री आहे. देव म्हणला हिरण्यकश्यपूला, अरे ही सकाळ पण नाही आणि ही रात्र पण नाही, ही सायंकाळच्या 6ची वेळ आहे, खास तुझ्यासाठीच निवडली. बघा, हिरण्यकश्यपू म्हणला, देवा तुम्ही मला मारू शकत नाही. का मारू शकत नाही? मला तुम्ही मारू शकत नाही. माझं मरण ना वरती आहे ना माझं मरण खालती आहे. देव म्हणले, म्हणून तर तुला मांडीवर घेतला ना. ना तू वरती आहे ना तू खालती आहे. भगवान मला तुम्ही मारू शकत नाही. का मारू शकत नाही? माझं मरण ना शस्त्राण आहे, माझं मरण ना अस्त्राण आहे. देव म्हणले, मी तुला ना शस्त्रानं मारणार आहे ना अस्त्रानं मारणार आहे. ही नका कशा करतायत? ह्यांना खाणं तुला मारणार आहे. भगवान तुम्ही मला मारू शकत नाही. माझं मरण ना पशुकडून आहे, माझं मरण ना मानवाकडून आहे. देव म्हणले, अरे माझ्याकडे बघितलं का तू? माझं धड माणसाचं आहे आणि डोकं सिंहाचं आहे. मी धड पशु पण नाही आणि मी धड मानव पण नाही. भगवान तुम्ही मला मारू शकत नाही. का मारू शकत नाही? माझं मरण ना घरात आहे, माझं मरण ना बाहेर आहे. देव म्हणले, अरे वेड्या नीट बघ, आता तू घरात पण नाही आणि दारात पण नाही. ही बाजू कशाची आहे? उंबरटा आहे, उंबरटा, उंबरा. तुमच्याकडे काय म्हणतात? उंबराच म्हणतात ना, उंबरठा नाही. भागाभागात फरक असतो बर का. उंबरा म्हणून महिला मंडळ, उंबऱ्यावरती कोण असतं? भगवान परमात्मा असतो. म्हणून शिकवण देतात, सायंकाळच्या वेळेला उंबऱ्यावर बसायचं नाही. उंबऱ्यावर कधी केस विचारायचे नाही. उंबऱ्यावर कधी डोक्यात हात घालून मारायचे. आता काय मारायचं सांगायची गरज, कारण उंबरट्यावर कोण आहे? भगवंताचा वास आहे. म्हणून कधी उंबरट्यावरती बसून अजिबात बसायचं नाही, केस विचारायची नाही, शिव्यात द्यायच्या नाहीत आणि उंबरट्यावर बसायचंच नसतं म्हणून. आणि मग भगवंत म्हटले, ही जागा उंबरट्याची आहे, मी ना घरात आहे, मी ना घराच्या बाहेर आहे. भगवान तुम्ही मला मारू शकत नाही. का मारू शकत नाही? मला 12 महिन्यातल्या एका पण महिन्यात मरण नाही. अरे वेड्या, म्हणून तर 13वा महिना अधिक महिना खास तुझ्यासाठी निवडलाय. बघा भगवंताची लीला. अधिक महिना बरोबर. आणि देवानं महाराज अशी नख घेतली, टार दिशेने पोट फाडलं, त्याची सगळी आतडे बाहेर काढले आणि महाराज हिरण्यकश्यपूचा काय केला? वध केला. बोला नरसिंह भगवान की जय. हा अवतारात लीला केली. भक्त प्रल्हाद अवतारामध्ये भगवंतावर एवढी श्रद्धा. मग पहिला अवतार सत्ययुगामध्ये कोण होते? भक्त प्रल्हाद. त्रेतायुगामध्ये अंगदाच्या रूपामध्ये होते. बघा, श्रीराम प्रभूला जर महत्वाची हनुमंतरायानंतर जर कामगारी कुणी केली असेल ते कोण आहेत? अंगदजी आहेत. तर बघा नीट ऐका बर का. भक्त प्रल्हाद सत्ययुगामध्ये, त्रेतायुगामध्ये अंगदाच्या रूपात आणि द्वापार युगामध्ये उद्धवजीच्या रूपामध्ये. बरोबर आहे. द्वापार युगामध्ये उद्धवांच्या रूपामध्ये आणि कलियुगामध्ये नामदेवराय. म्हणून अशी 4ही युग, चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी. 4ही युग, 4 युगाचे साक्षीदार जे होते ते नामदेवराय आहेत. म्हणून त्यांना भगवंताचे लाडके भक्त म्हटलंय. मग तुम्ही म्हणसाल महाराज याचा इकडं काय संबंध? युग सांगितली, नीट ऐका बर का. आता अभंग घेतलाय अकल्प आयुष्य, नीट ऐका बर का. मग नामदेवराया देवाचे एवढे लाडके होते. भगवंत म्हणतात नामदेवरायांना, नामदेवराया तुम्हाला काय पाहिजे ते मागा. भगवंता मला माझ्या करता काही नकोय. देवा ज्यांच्या मनामध्ये दुसऱ्यांबद्दल प्रेम आहे, जी माणसं नितांत भावनेनं तुझ्यावर श्रद्धा करतात, जी माणसं तुझा धावा करतात, जी माणसं
मनामध्ये एक आहे आणि बाहेर एक आहे अशी वागत नाहीत. ज्यांचं मन निर्मळ आहे, नीट ऐका बर का, माणसाचं मन कसं असावं. नाहीतर तुम्ही फक्त अंगावर सेंट मारताय, साबण लावताय, फेसवॉश यूज करताय, क्रीम, फाउंडेशन, अजून काय काय. आता ह्यांना चांगलं माहिती आहे बरं का. इकडं काय काय जण म्हणतील कुणी महाराजांना कीर्तनाला बोलावलं, ह्यांचा मुडदा बसावला. महिला म्हणते असं नाही ना, काय नाही, फिरून फिरून इकडंच येतं बरं का. आता ज्यांचं लग्न झालंय ना त्यांना चांगलं माहित आहे, कुठं जर बाहेर जायचं म्हटलं तर ह्यांचा मेकअप उरकत बिचाऱ्या. आणि ज्यांचं लग्न झालंय ना, ज्यांचं लग्नाच्या आधी बिचाऱ्याला वाटतं माझं लगीन कधी होईल कधी होईल. अहो ज्यांचं झालंय त्यांना ह्यांचा झटका विचारा, साधा नाही महाराज बिचाऱ्या. आणि लग्न झालेल्या प्रत्येक बायकोचं एक वाक्य असतं महाराज, मी हाय म्हणून ऐसा मनगाव ऐ बचत गट, मी हाय म्हणून टिकली, दुसरी असती तर कधीच गेली असती. नवरा पण म्हणतो तू जाऊनच बघ दुसरीच करतो. अहो ह्यांच्यावर किती प्रेम करा, बिचाऱ्या कधीच खुश अजिबात नाही. अहो एक जण तर एवढा वैतागला बिचारा, बायकोनं किती चांगलं, बायकोसाठी किती चांगलं करा, ह्यांची तोंड वाकडीच. इतका वैतागला, शेवटी मित्राने सल्ला दिला, तू एक काम कर, बायकोनं जेवायला बोलवायच्या, जेवायच्या ताटावर जाऊन बसायचं, कसली पण भाजी उदे फक्त चांगली झाली म्हणायचं, फक्त कौतुक करायचं. ठीक आहे म्हणला. घरी गेला, बायकोनं जेवण करायला बोलवायच्या आत बिचारा पाटावर जाऊन बसला. बायको म्हणली आला बोंबलत फिरून बसला का पहिलं गिळायला. आता म्हणला काय करावं, ताट वाढलं, बिचाऱ्यानं 2-3 घास खाल्लं आणि कसं करतोय, काय आज माझ्या बायकोनं भाजी बनवली, काय आज तुझ्या हाताला चव आली. बायको म्हणली मुडद्या, 5 वर्ष झालं लग्नाला, कधी मुडद्याला भाजी गोड नाही लागली, आज शेजारचीच आणली तर मुडद्याला गोड कशी काय लागली. म्हणजे महाराज ह्यांच्यासाठी किती काय करा, बिचाऱ्यांचं तोंड. आणि बघा ना, लग्न झाल्यावर आहे ना, लग्न झाल्यावरती कुठं फिरायला जायचं म्हटलं ना, तर मला सांगा, सामान ह्यांच्या बोकांडी, पिशव्या ह्यांच्या बोकांडी, पोरबाळ ह्यांच्या बोकांडी, आणि ही पिंकी आपली मेकअप मॅचिंग करून निघाली, काकत पर्स अडकून चुटूक मुठूक चुटूक. आणि कुठं जर, आणि आता झालंय काय, ह्यांना पण महाराज लय आता 50% आरक्षण आहे. कुणाला, बरोबर आहे का, किती टक्के. आणि आता तर महाराज काय लाडकी बहीण योजना नाही, इथल्या बहिणी बिचाऱ्या चांगल्या आहेत बरं का. काय महाराज ह्या बिचाऱ्यांचं एवढं वाईट झालं. पुरुष मंडळ, मला सांगा, शेतात राबायला कोण, पुरुष मंडळ, काम कराय कोण, पुरुष मंडळ, पैसा जमवायला कोण, खर्च करायला कोण, पुरुष. बायको, बरोबर आहे, खर्च करायला तेवढा लागतोय मला. आणि झालं काय, कुठलं सण जर आली का नाही, सण तरी पण बघा, सण संक्रांत कुणासाठी, बायकांसाठी, वटपौर्णिमा बायकांसाठी, अजून कोणताही सण घ्या बिचाऱ्यांसाठी सण. ह्यांच्याकरता एकच आहे, बैलपोळा. दुसरा ह्यांच्या, आणि आज योगायोगाने आमच्या इकडे बैलपोळाच आहे बरं का. इकडे काय असतो, बैलपोळाच म्हणतात ना. कधी असतो, श्रावणात. आमच्या इकडे आज बैलपोळा आहे. आणि बिचारे फक्त बैल रंगवायच्या कामाचेच आहे. ह्यांच्यासाठी कोणत्या सुविधा, मला वाटतंय ह्यांचा विचार केला, पुरुषांचा पण विचार, लाडका भाऊ योजना आली पाहिजे. आता चाललंय नियोजन करायचं, पण पोचली नाही. मग बघा 50% आरक्षण आलं महिला मंडळांना. त्यामुळं गाडीत पण बसायची जागा वेगळीकडं आणि सामानाची जागा वेगळीकडं. आणि आता झालं काय, प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला पुढं. आता बघा ना, डॉक्टर महिला, बस चालक महिला, ट्रेन चालक महिला,
पायलट महिला, शिक्षक महिला, पोलीस इन्स्पेक्टर महिला, वकील महिला, कीर्तनकार महिला, मृदंगाचार्य महिला. आणि महाराज ह्यांच्या हातात फक्त शाळेचा घंटाच राहिला, टन टन टन. काय ठेवलंच नाही ह्या बिचाऱ्यांनी. महाराज सगळं आपल्या नावावर करून घेतलं. म्हणून महिलांनो, आजची तसं बघायला गेलं ना, महिलांच्या बरंच हातामध्ये बरं का, बऱ्याच जबाबदाऱ्या कुणाच्या हातात आहेत? महिलांच्या. म्हणून महिलांना माझं एक सांगणं आहे की घरामधली पुरुष मंडळी बाहेर कामाला जातात, पण घरामधल्या मुलांवर चांगलं वाईट संस्कार करण्याचं काम कुणाचं असतं? महिला मंडळांचं. तर ऐका, आज बघायला गेलं ना तर मुलगा आईला आई म्हणायला तयार नाही, मुलगा बाबांना बाबा म्हणायला तयार नाही. आणि आता तर महाराज काळ बदलला. नीट ऐका बरं का, आता आई बाबा राहिले नाहीत, आता आई गेली बाबा गेले, आता काय आले? मम्मी आणि पप्पा. अहो हितपर्यंत तर ठीक आहे, जाऊ द्या ठीक आहे, पण मम्मी पप्पांचा सुद्धा आता काळ राहिला. मम्मी गेली आणि मम्मीचा काय झाला? अय मॉम. लगे इकडून आवाज येतोय महाराज, त्यांना पण कळतंय. मम्मीचा काय, बारकी पोरले आगाव बर का, ही चांगली बिचारी आपली. काय काय आता ही कीर्तनाला लहान लहान लेकरं बसलेत ना, काय काय एवढी आगाव महाराज. आम्ही जर कुठं कीर्तनाला गेलो ना, आता माझं कसं आहे, माझ्याकडे बघून कुणालाच मी कीर्तनकार वाटते का? मग काय पोतराच आहे का? लोके खाल्लं नाही 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 का? माणसाचं कसं आहे महाराज, आजकाल झाले काय, पॅकिंग बघतात. पॅकिंग काय पाहिजे? चांगलं पॅकिंग. महाराज किती चांगले कपडे घातले आहेत, किती हजाराचे कपडे आहेत, किती लाखाच्या गाडीत आला, त्याच्यावरून त्याचा काय ठरवली जाते? क्वालिटी. बरोबर आहे ना? किती चांगल्या गाडीत आला, किती लाखाच्या. आणि माझ्याकडे बघून महाराज कुणाला वाटत नाही मी कीर्तन कराय. माझं जर कीर्तन बाहेर असली ना, लहान लहान लेकरांना उत्सुक, म्हणजे त्यांना महाराज महाराज कुठले आहेत बघू वाटतं, कौतुक वाटतं त्यांना. आणि मोठमोठे पोस्टर लावलेले असतात, मग ती महाराज गाडीतून ह्यांची उतरायची घाई आणि ह्यांची महाराज मला बघायची घाई, महाराज कुठे महाराज कुठे. आणि पोरं अशीच पळत आली आणि मी पुढे चालली, मला ढकलून बाजूला, बाजूला महाराज येणार आहे. त्याला म्हणलं मीच महाराज आहे. म्हणजे एवढं अवघड आहे महाराज. माझ्याकडे बघून कुणालाच मी महाराज वाटत. आणि असं जर तुम्ही मला बाहेर नॉर्मल ह्याच्यात बघितलं ना, अक्षता दिदीला माहित आहे मी कीर्तनापुरतीच महाराज आहे बरं का. अशी नॉर्मल माझ्याकडे बघून मी कुणालाच महाराज वाटत. आणि माझ्याकडे बघून तुम्हाला वाटणार नाही, काय काय ना काय वाटतं, महाराज कीर्तन करतात म्हणजे पैशासाठी करतात. बघा काय कायचा काय समज आहे, काय काय जणांचा समज आहे की एवढ्या तरुणपणी एवढ्या लहान वयामध्ये तुम्हाला कोणी सांगितलंय कीर्तन करायला? मला सांगा, एसटी स्टँडवर जावं, बस यायच्या आत जावं का बस निघून गेल्यावर जावं? कधी? का बस निघून गेल्यावर? मग ह्याची किंमत कळावी, वय आहे तोपर्यंत का वय निघून गेल्यावर? म्हणून महाराज काय काय जणांना वाटतं महाराज कीर्तन करतात पैशासाठी, महाराजांना शाळेत काही डोकं चालत नाही म्हणून महाराज काय करतात? कीर्तन करतात. काय कायचा समज असा आहे की कीर्तनकार म्हणजे अनएज्युकेटेड, त्यांना कशाचं नॉलेज नाही, त्यांना बुद्धी नाही, काय करायची अक्कल नाही, म्हणून महाराज काय करतात? तर मी स्वतः ज्यांना ज्यांना वाटतं ना महाराज कीर्तन पैशासाठी करतात, अक्कल नाही, शिक्षण नाही, मी स्वतः MSc BEd आहे, मी स्वतः PhD केली आहे आणि मी स्वतः NSMD नॅचरोपॅथिक डॉक्टर आहे बरं का. मी स्वतः पंचकर्मावरती डॉक्टर आहे. रोज माझ्या घरी माझ्या इथे 150 ते 200 पेशंट असतात बरं का. माझी मेडिसिन UP, बिहार, राजस्थान, गुजरात या ठिकाणी कुरिअरनं जात असतात. म्हणजे माणसाचं दिसणं, त्याच्या माणसाचं असणं कधी त्याच्या दिसण्यावरून ठरवू नका. मी दिसतो कसा, मी किती लाखाचे कपडे घातले, मी किती चांगल्या गाडीत आलो, आता माणसाचं झालंय काय? कीर्तनकाराची क्वालिटी सुद्धा त्याच्या राहणीमानावरून, त्याच्या गाडीवरून. माणूस आजकाल कीर्तनाला सुद्धा त्याच्याच जातो ज्याचं काय मोठे बोला ना,
मानधन मोठे. अवघड झालं. आजकाल कीर्तनकार महाराज 40-40, 50-50 हजार घेतात. कशा करतो? चांगल्या कामासाठी जात असेल तर ठीक आहे. आणि अशांनाच महाराज डोक्यावर कोण घेतोय? आपणच घेतोय. काय गरज नाही. तुम्ही म्हणसाल महाराज आता हिथं मी जरी सांगते ना तर काय काय जण महाराज वाकडे शिरणारी पण असतात बरं का. हिथं मी बोललं ना असं आहे तसं आहे, असं करा तसं करा, हिथं बसलेली काय काय समोर म्हणणार खरंय खरंय, आणि आम्ही गेलो की मागणं म्हणणार तिला काय कळतं, त्यांचा धंदा आहे तो. अशी पण म्हणणारी माणसं असतात बरं का. आणि मी सांगते बरं का, ज्यांना ज्यांना वाटतं ना कीर्तनकाराचा धंदा आहे, माझं तरी स्वतः मी सांगते, ज्यांना ज्यांना वाटतं कीर्तनकार पैशासाठी कीर्तन करतात, अजिबात मला पैशासाठी कीर्तन करायची गरज. मी स्वतः माझी मुलींची मोफत वारकरी शिक्षण संस्था आहे, 50 मुली मी मोफत सांभाळते बरं का. किती मुली? 50. आणि अशा किती आल्या आणि किती कीर्तनकार होऊन गेल्या, काहींची लग्न लावून दिली, मुलं बाळ झाली त्यांना. म्हणजे असा आपलं कार्यभाग आहे. आता संस्था भरपूर झाल्या पण त्या कशावर? पैशावर. असं नका. पण काही ठिकाणी पैसे घेतले जातात, पण तसं शिक्षण पण दिलं पाहिजे. मी म्हणते घेऊ द्यात पैसे, पण महाराज कीर्तन करतात म्हणजे पैशासाठी असं अजिबात समज करू. तुम्ही जर कधी आमच्या गावी आला, इथून 300 किलोमीटरवर गाव आहे बरं का आमचं, फलटण. फलटण या ठिकाणी सातारा जिल्ह्यामध्ये फलटण गाव आहे. आणि त्या ठिकाणी आमचं माऊली गार्डन मंगल कार्यालय, गोरगरिबांची लग्न व्हावीत महाराज याच्याकरता आपण कार्यालय, ज्या ठिकाणी भाडं नुसतं 1-1.5 लाख रुपये घेतलं जातं, तर आपल्या कार्यालयामध्ये 50 ते 60 हजारामध्ये संपूर्ण लग्न लावून दिलं जातं. फक्त तुम्ही नवरा नवरीलाच घेऊन यायचं. असं आपलं कार्य आहे. मुलींची मोफत संस्था आहे. कधी जर साताराला आला, सातारा रोडला आपलं हॉटेल आहे. काय गरज आहे पैशाची? काय गरज? अजिबात नाही. मग कीर्तन का करायचं? तर महाराज सुरुवात जर करायची असेल ना, ही म्हातारी माणसं, ही वयोवृद्ध मंडळी, ही महाराज पाया आहेत. नीट ऐका बरं का. काय म्हणते मी? संप्रदायाची ही मंडळी काय आहेत? पाया आहे. पण कळस कुणी बनलं पाहिजे? तरुण पिढीने. आज तरुण पिढीला लाज वाटते. आम्ही कीर्तनाला का यायचं, कीर्तनात का बसायचं, भगवंताचं नामस्मरण का करायचं. आजकाल तुम्हाला पण वाटतं महाराज, आजकाल काळ बदलला. मी सांगितलं मम्मीचा काय झाला? मॉम झाला. पप्पाचा डॅड नाही, आता लेटेस्ट आहे पॉप. काय? पॉप. मम्मीचा मॉम झाला, पप्पाचा काय झाला? पॉप. आणि ह्या दोघांच्या मध्ये मुलांचा लॉलीपॉप झाला. तू लॉलीपॉपच मागतोय नुसतं महाराज. मग या काळामध्ये लहानपणापासून मुलांना शिक्षणाची गरज आहेच, शिकू द्यात, पण त्याच्याबरोबर आपला संस्कार, आपला धर्म जोपासण्याची महाराज तयारी. आज तुम्हाला वाटतं माझ्या मुलांनी इंजिनियर बनावं, डॉक्टर बनावं, नक्कीच बनावं. आज काळाची गरज आहे, स्पर्धा भरपूर आहेत. तुम्हाला वाटतं माझ्या मुलांनी लाखोचे करोडोचे बंगले बांधावेत, लाखोच्या गाडीत फिरावं, पण महाराज तुमची मुलं नक्कीच करोडोचे लाखोचे बंगले बांधतील, पण त्यांना जर संस्कार नसतील ना, तर महाराज तुमच्या करोडोच्या लाखोच्या बंगल्यामध्ये तुम्ही असाल का नाही हेच मी सांगू शकत. नीट ऐका बरं का. पण नीट ऐका, ही आमची परमार्थातली मंडळी आहेत ना, ह्यांनी आयुष्य वेचलं धर्माकरता, संप्रदायाकरता, परमार्थाकरता, भगवंताच्या नामस्मरणाकरता. ही मंडळी लाखोचे करोडोचे बंगले बांधतील न बांधतील पुढचा विषय आहे, पण नीट ऐका बरं का, ही परमार्थ क्षेत्रातली मंडळी ज्या ठिकाणी असतील ना, त्यांच्या सोबत कायम त्यांचे मायबाप असतील याची गॅरंटी मी देते. ही ताकद कशाची? संस्काराची. म्हणून संस्कार महत्वाचे आहेत बरं का. म्हणून याच्या करता माणसाचं मन चांगलं असावं, दिसणं चांगलं नाही. आजकाल झाले काय, मनी नाही भाव, मने देवा मला पाव, देव आशान पावायचा नाही र, देव आशान पावायचा नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही, देव बाजारचा
भाजीपाला नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही देव बाजारचा भाजीपाला नाही रे. 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 ओ देव बाजारचा भाजीपाला नाही रे. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. देव आशाने पावायचा नाही रे. देव आशाने पावायचा नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही रे. बाजारचा भाजीपाला नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही रे. ओ देव बाजारचा भाजीपाला नाही रे. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. देव आशाने पावायचा नाही र. देव बाजारचा भाजीपाला नाही र. देव बाजारचा भाजीपाला नाही र. देव बाजारचा भाजीपाला नाही र. वा दादासाठी एकदा जोरात टाळी बर का. अशी महाराज रत्न जन्माला यावीत बर का. तुम्हाला सांगते महाराज, एवढं सुंदर वाद्य ही भविष्यामध्ये आपले असणारे भरत पठाडी आहेत ना, दादा भरत पठाडे असणारे बर का भविष्यातले. एवढं सुंदर वाद्य. आता जर पकवाजामध्ये नाव कोणाचं असेल तर ते कुणाचं आहे? भरत पठाड्यांचं. एवढं सुंदर. आणि अशांचं कौतुक करता आलं. आपल्या माणसाचं कौतुक हे कुणी करायचं? आपणच करायचं. आपलं लेकरू चुकल्यावर, आपलं एखादं लेकरू असू द्यात, आईला माहित आहे ते उलट बोलू द्यात, वाईट करू द्या, चांगलं करू द्यात, तरी सुद्धा त्याचं कौतुक कोणाला वाटतं? आई बापाला वाटतं ना. त्यांनी महाराज वाईट जरी काही केलं तर आई काय म्हणते, माझ्या लेकरासारखं लेकरू कुठंच नाही. एवढं सुंदर, एवढा सोहळा. ज्याप्रमाणे इंद्र दरबारामध्ये गंधर्व असतात ना, तशी गंधर्व आहेत बर का. आणि बघायला गेलं ना तर इथं एवढा मोठा मेळा. आमचे किरण दादा, आमचे किरण महाराज सानप यांच्या रूपामध्ये तर महाराज ही दोघं, यांच्या रूपामध्ये मला विठ्ठलच भेटला बर का. बघा ना त्यांचा चेहरा. एवढं महाराज भगवंताच्या भक्तीमध्ये विलीन. मी मगाशी पण पाहिलं, तुम्ही जर ऑब्झर्व केला असेल ना, विठ्ठल विठ्ठल चालू होतं ना, डोळं झाकून गोल गोल फिरत होते. म्हणजे बघा एवढी नामस्मरणामध्ये ताकद आहे की एवढं देवानं शक्ती दिली आहे. एखादं असतं ना महाराज तर आपल्यासारखं चक्कर येऊन पडलं असतं, दुसरं असतं तर डोळं झाकून धडकलं तर असतंच असतं. पण महाराज ही ताकद कशात आहे? आणि त्यांच्या ह्या दोघांकडे बघितलं ना, मला महाराज आठवण झाली. कुणाची? वासुदेव आला हो वासुदेव आला. वासुदेव आला व वासुदेव आला. वासुदेव आला व वासुदेव आला. वासुदेव आला हो वासुदेव आला. वासुदेव आला हो वासुदेव आला. वासुदेव आला व वासुदेव आला. वासुदेव आला हो वासुदेव आला. वा वा वा. वासुदेव आला हो वासुदेव ओ, आला. सकाळच्या पारी हरिनाम बोला. सकाळच्या पारी हरिनाम बोला. सकाळच्या पारी हरिनाम बोला. सकाळच्या पारी हरिनाम बोला. वासुदेव आला ओ वासुदेव आला. वासुदेव आला व वासुदेव आला. वासुदेव आला वा, हो वा, वा, वासुदेव वा. आला. वासुदेव आला हो वासुदेव आला. वासुदेव आला व वासुदेव आला. वासुदेव आला व वासुदेव आला. वासुदेव आला हो वासुदेव आला. वासुदेव आला हो वासुदेव आला. वासुदेव आला व वासुदेव आला. वासुदेव आला व वासुदेव आला. वासुदेव आला हो वासुदेव आला. वासुदेव आला हो वासुदेव आला. वासुदेव आला. क्या बात. वासुदेव आला हो वासुदेव आला. वासुदेव आला हो वासुदेव आला. सकाळच्या पारी हरिनाम बोला. सकाळच्या पारी हरिनाम बोला. वासुदेव आला हो वासुदेव आला. वासुदेव आला हो वासुदेव आला. वासुदेव आला हो वासुदेव आला. वासुदेव आला हो वासुदेव आला.
छान वाटलं. असं वाटलं पहाट झाली बर का. ह्यांच्या रूपामध्ये खरंच वासुदेव भेटल्याची अनुभूती झाली. एवढं भगवंताच्या नामामध्ये ताकद आहे. त्याच्यामध्ये विलीन होता आलं पाहिजे. नामस्मरणामध्ये दंगून जाता आलं पाहिजे. याच्याकरता वासुदेवाची रूप महाराज आठवली बर का. वासुदेव असायचा, पूर्वी यायचा. तुमच्याकडे यायचा का? ऐसा मनगाव हाय ना सगळे का गेला? म्हणजे झोपी नाही ना गेला. यायचा का वासुदेव? कधी यायचा? मला वाटतंय दुपारच्या 2-3 वाजता येत होता. नशीब पहाटे तरी म्हणला. कारण आता तर महाराज कोणी पहाटे उठत. आणि आता पहिले तरी महाराज वासुदेव माहित होतं. आता काय काय जणांना दाखवायला लागल. याला वासुदेव म्हणतात. नीट ऐका बर का. काय काय जण तर मुलं महाराज देवालाच म्हणतात. हाय गणू, हाय विठू. एवढी महाराज अवघड झाले. ह्यांना देव कुणाला म्हणायचं, वासुदेव कुणाला म्हणायचं. कधी यायचा वासुदेव? पहाट पहाट. आता आम्हाला वासुदेव माहिती नाही. कारण आमच्या मुलांना वासुदेव कुणाला म्हणायचं माहीत. आता आमच्या मुलांना शांताबाई माहितोय, बाबूराव माहितोय. आता आमच्या मुलांना पुष्पा माहितोय. काय माहितय? पुष्पातलं गाणं काय पोरांनो? फेमस गाणं आहे. बोला की केस बेस करती का काय? काय महाराज ते असं वाकडं करून श्रीवल्ली का फिवल्ली. मला तर अख्ख्या गाण्यात वाटलं त्याला मुळव्यात झालं का काय काय माहित. अख्ख्या गाण्यात, अख्ख्या पिक्चर मध्ये महाराज त्याचा एकच डायलॉग काय, झुकेगा नाही. आणि अख्खा तर पिक्चर वाकूनच केलाय. काय महाराज डायलॉग काढतील काय सांग. अवघड झालं सगळं. एक एक काय निघालंय. पण ऐका, किती वर्षापूर्वीची गाणी असू द्यात, गाणं जर नवीन आलं ना तर जास्तीत जास्त किती दिवस टिकतो? किती दिवस? लयत लयत 2 महिने, जास्तीत जास्त 1 वर्ष धरू. पण 1 वर्षानंतर ते गाणं ऐकू वाटतं का? गाणं बोर झालं, गाण्याला चव राहिली, मनच होत नाही ऐकायचं. कितीही गाणी येऊ द्यात. शांताबाई आली, बाबूराव आला, चिकनी चमेली आली. काय काय जण म्हणतील तुम्हाला कसं माहिती? आम्हाला कीर्तन सांगण्याकरता ऐकावं लागतं. तर महाराज ही गाणी ह्यांचा जास्तीत जास्त किती काळ? 1 वर्ष. त्याच्यावर महाराज गाणं टिकत. पण महाराज ऐका, माझ्या तुकोबऱ्यांचा गाथा घ्या, माझ्या माऊलींची ज्ञानेश्वरी घ्या. कधी आंबट न होणारी गोष्ट आहे. वर्षानुवर्ष महाराज झाली तरी त्याची ताकद अजून आहे. ही माझ्या परमार्थाची ताकद आहे. ही माझ्या देवाची ताकद आहे. कधी पण गाथा उघडा, कधी पण ज्ञानेश्वरी उघडा. अख्खी ज्ञानेश्वरी वाचून झाली ना, प्रत्येक ओळीचा अर्थ लावा. प्रत्येक वेळी वेगवेगळा लागेल. कसा लागेल? कुणी पण घ्या, गाथा घ्या, ज्ञानेश्वरी घ्या. गाथ्यामध्ये जर बघितलं ना, तुकोबारायांचे अभंग आहेत. किती अभंग आहेत? 4,500. 4,500 अभंगामधला कोणताही अभंग घ्या, तुमच्या ह्यानी त्याचा अर्थ लावायचा प्रयत्न करा. नीट ऐका बर का. तुमच्या ह्यानी काय लावा? त्याचा अर्थ लावा. प्रत्येक अभंगाचा अर्थ जर तुम्ही लावायला गेला तर प्रत्येकाच्या परीने अर्थ कसा लागेल? वेगवेगळा. म्हणजे कधी न संपणारी गोष्ट संतांनी आपल्याला दिली आहे. पण आम्ही ज्ञानेश्वरी वाचत नाही, आम्ही गाथा वाचलाय का गाथा? ऐसा मनगावकर गाथा वाचलाय का गाथा? अहो काय काय जण अशीच आमच्याकडे येतात. महाराज तुमच्या संतांनी आम्हाला काय दिलं? चिंतन सोहळ्यानिमित्त मी देखील भगवंताकडे हेच मागते की अकल्प आयुष्य व्हावे तया खुळा. मग अकल्प म्हणजे नक्की किती? तर आपण आधी कल्प बघूया. कल्प कशाला म्हणायचं? मी मगाशी सांगितलं, युग झाली 4. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. सत्ययुग आहे. सत्ययुग आहे 17 लाख. नीट ऐका बर का. 17,28,000 सत्ययुग आहे.
त्याच्यामध्ये लोक जगायची 1,00,000 वर्ष. किती? 1,00,000 वर्ष. आणि महाराज घरामध्ये मुलं जन्माला यायची 1,000. नीट ऐका बरं का. आणि त्यांना 4 शेर अन्न लागायचं. नीट ऐका बरं का, कारण माझ्या हिथं बसायला पण लय वेळ गेलाय. एवढं सोपं सत्ययुग आहे ते महाराज किती वर्षाचं आहे? 17,28,000. दुसरं युग त्रेतायुग. त्रेतायुग आहे ते किती वर्षाचं आहे? 12,96,000. हे झालं. आता द्वापार युग बघूया. द्वापार युग किती वर्षाचं आहे? 8,64,000. 64,000. 8,64,000 वर्षाचं द्वापार युग. आणि कलियुग आहे. कलियुगाचं किती वर्ष आहे? 4,34,000. 32,000. मग बघा हिशोब करा बरं का. हे किती झाले युग? 4. ह्या सगळ्यांची बेरीज करायची. आता कलियुगामध्ये पण 4 चरण पडतात. कलियुगाचे पण किती चरण आहे? 4 चरण. पहिल्या चरणात माणसं 100 वर्ष जगायची. दुसऱ्या चरणात माणसं 50 वर्ष. तिसऱ्या चरणात 25. आणि चौथ्या चरणात असं म्हटलं जातंय की माणसं 12.5 वर्ष जगणार आहेत. आणि असा एक अंदाज आहे की माणसं म्हणतात ना, हरभऱ्याचं झाड त्याच्या खाली बसून काला होईल आणि एका भाकरीच्या घासात काय होणार आहे? आपलं पोट भरणार आहे. म्हणजे एवढं महाराज कितव्या चरणात? 4थ्या चरणात. म्हणजे बघा हे सगळे 4 युग आणि या 4 युगांची सगळ्या दिवसाची बेरीज. हे सगळं झाल्यावर ब्रह्मदेवाचा 1 दिवस आणि 1 रात्र होते. आणि असे ब्रह्मदेवाचे किती? 100 वर्ष म्हणजे 1 कल्प. नीट ऐका बरं का. या सगळ्या युगांचं धरून जी बेरीज होते ही भगवंत ब्रह्मदेवाची किती वर्ष? 100 वर्ष झाल्यावर किती तयार होतो? 1 कल्प. मग मागताना नामदेवराय किती मागतात? अकल्प. आता त्याची बेरीज तुम्हीच घरी जाऊन करा बरं का. किती? 1 कल्प लक्षात आला? ज्यावेळी ब्रह्मदेवाचं 100 वर्ष होतात त्यावेळी 1 कल्प तयार होतो. मग मागताना नामदेवराय किती मागतात? अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझी सकळा हरीच्या दासा. आणि अजून भगवंता द्यायचं असेल तर काय दे? अभंगाचं 2रं चरण. कल्पनेची बाधा न हो कवने काळी. कल्पनेची बाधा न हो कवने काळी. कल्पनेची बाधा न हो कोणे काही. कल्पनेची बाधा न हो कवन काळी. कल्पनेची बाधा न हो कवने काळी. कल्पनेची बाधा न हो कवने काळी. कल्पने पनेची बाधा न हो कवने काळी. कल्पनेची बाधा न हो कवने काळी. कल्पनेची बाधा न हो कवन काळी. कल्पनेची बाधा न हो कवन काळी. वा. कल्पनेची बाधा न हो कवने काळी. ही संत मंडळी सुखी असो असं मागतात नामदेवराया. म्हणून या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त आपले असणारे काका आहेत
त्यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त आमच्या अक्षदा दिदीचा एवढा हा मोठा अट्टास होता दादा. आणि बापाला कौतुक असतं आपल्या लेकीचं, बरोबर आहे. सुंदर अशी आमच्या अक्षदा दिदी कीर्तन करते. आणि सगळ्यात जास्त जर जीव बापाचा कोणावर असेल तर ते कुणावर असतो? आपल्या लेकीवर. आणि लेकीचा सगळ्यात जास्त जर जीव कुणावर असेल तर तो कुणावर असतो? आपल्या बापावर. आज महाराज भाग्यवान आहे आमची अक्षदा दिदी. तिला महाराज आमच्या काकांसारखा बाप मिळाला. भाग्यवान आहे, भाग्यवान आहे आमच्या अक्षदा दिदीची बहीण. तिला आमचे काका मिळाले. कारण महाराज आमचा बाप साधा भोळा आहे. गरीब परिस्थितीमध्ये महाराज हालाकीच्या दिवसामध्ये आयुष्य वेचलं माझ्या आई बापाने. महाराज रक्ताचं पाणी केलं. मातीच्या घरामध्ये राहिले माझे आई वडील. पण मुलांना कधी काही कमी पडू दिलं नाही. आयुष्यभर ज्या बापानं आपलं जीवन वेचलं, ज्या बापानं आपलं आयुष्य वेचलं, कधीतरी महाराज आपल्या बापाच्या पायाच्या पडलेल्या भेगा बघा. कधीतरी आपल्या बापाचा सुरकुतलेला महाराज चेहरा बघा. त्यावेळी लक्षात येतं की माझ्या बापाचं वय होत चाललंय. माझ्या बापानं आयुष्य वेचलं, रक्ताचं पाणी केलं, तरी कधी हार मानली नाही, कधी जगासमोर रडून दाखवलं नाही. अक्षदा दिदीला लहानाचं मोठं केलं. स्वप्न होतं अक्षदा दिदीचं मला कीर्तनकार व्हायचंय. आळंदीमध्ये अक्षदा दिदीचं शिक्षण चालू आहे. महाराज तो बाप आहे ना बाप, अक्षदा दिदीच्या पाठीमागं खंबीर उभा राहिला. आज महाराज बापाची महाराज आशा असते. आई बापाला एवढंच वाटत असतं, नीट ऐका बरं का, माझ्या मुलांनी आमच्यापेक्षाही मोठं व्हावं. आणि आई बापाला वाटत असतं की माझ्या नावाने नाही तर माझ्या लेकराच्या नावानं मला ओळखावं. अशी नवीन ओळख महाराज आई बापाला द्यावी. अशी कन्या रत्न जन्माला यावेत. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. अभिमान आहे महाराज बापाला. माझी पोरगी कीर्तनकार आहे, परमार्थिक क्षेत्रामध्ये आहे. काय नाही पाहिलं महाराज बापानं. ऊन पाहिला, वारा पाहिला, पाऊस पाहिला, दुःखाचे डोंगर आले, तरी सुद्धा महाराज कधी महाराज कणा वाकला नाही. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, होटामध्ये हसू त्याच्या कणा वाकला. घडीभर तू थांबना, ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर. लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. लय अवघड हाय गड्यानो उमगाया बापर, उमगाया बापर. लय अवघड हाय गड्यानो उमगाया बापर, उमगाया बापर. घडीभर तू थांबना, ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर. आयुष्यभर बापाला वाटतं माझ्या लेकरानं मोठं व्हावं. बापाला वाटत असतं माझ्या लेकरानं माझं नाव मोठं करावं. आयुष्यामध्ये महाराज बघायला गेलं ना तर जीवनामध्ये गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या कुटुंबाशिवाय तुम्हाला प्रेम दुसरीकडे कुठंच मिळणार नाही. आई सारखी मैत्रीण कुठंच दिसणार नाही. भावासारखा महाराज सल्लागार दुसरा कुणी नाही. आणि महाराज आपल्या बापासारखा भरभक्कम आधार दुसरा कुठला नाही. एवढा मोठा आधार आपल्या बापाचा पाठीमागं असावा. ज्याच्या पाठीमागं ज्याचा बाप खंबीरपणे उभा आहे ना महाराज, त्याच्या मागे मोठं कोणतंही संकट येऊ द्या, पर्वतासारखा खंबीर माझा बाप उभा आहे. ढालीसारखा कोणतंही संकट येऊ द्या, तलवारीनं उडवून लावणारा आणि आपल्यावर भरभक्कम ज्याची महाराज ढाल आहे. दुःख वेचलं,
आयुष्यामध्ये येणारी संकट वेचली, पण आपल्यासाठी मात्र नेहमी महाराज झिजत राहिला आणि सुखाची सावली देत राहिला. स्वतः मात्र उन्हात जळत राहिला. कधी बघायला गेलं ना तर महाराज कडक ऊन असू द्या, बिना चपलीचं उन्हामध्ये फिरा. नीट ऐका बरं का, बापाची जीवनामध्ये असणं महत्वाचं का सांगते. कडक महाराज ऊन असू द्या, उन्हाळ्याचा दिवस आहेत, पायामध्ये चप्पल नसू द्यात, अनवाणी महाराज रस्त्यानं निघा, ऊन लागतंय, धाप भरलीये आणि एवढं ऊन लागतंय, पाय भासताय, धाप भरलीये, श्वास घ्यायला त्रास होतोय आणि अचानक महाराज भर उन्हामध्ये वट वृक्षाची दिसणारी सावली म्हणजे बाप आहे. महाराज प्रेमाची सावली म्हणजे बाप आहे. म्हणून त्या बापाचा अभिष्ट चिंतन सोहळा एवढ्या थाटात साजरा व्हावा. इथं बघायला गेलं ना तर मी मगाशी सांगितलं, हा सोहळा अभिष्ट चिंतन सोहळा आहे ना, जगामध्ये महाराज किती मोठे सोहळे असावेत, किती मोठे सोहळे होऊ द्यात, पण हा सोहळा का विशेष आहे. इथं महाराज ही परमार्थ क्षेत्रातली मंडळी आहेत, नामस्मरण होतंय. पहिली गोष्ट महत्वाची, इथं काय होतंय, नामस्मरण होतंय भगवंताच्या दरबारामध्ये. आणि म्हणतात ना, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. बीज जर चांगलं असेल तर त्याच्या पोटी येणारी उत्पत्ती कशी असते, चांगली असते. आणि एका मुलीनं आपल्या बापाच्या वाढदिवसानिमित्त अट्टास करावा की इथं कीर्तनाचा कार्यक्रम घ्यायचा आहे, इथं कीर्तन करायचंय. आणि महाराज या वाढदिवसानिमित्त ज्या बापाची मान आपल्या मुली करता महाराज स्वाभिमानाने ताठ होते, महाराज त्यांच्यासारखा भाग्यवान दुसरा कोणी नाही. त्यांच्या महाराज चेहऱ्यावर सांगून जाते, त्यांचे पाणवलेले डोळे सांगतात की त्यांच्यासाठी आज कितीही चांगले महाराज गिफ्ट येऊ द्या, बक्षीस येऊ द्या, कितीही चांगल्या शुभेच्छा येऊ द्यात, पण याच्यापेक्षा चांगलं गिफ्ट दुसरं कधीच नसणार आहे. एवढं आयुष्यभरासाठी मिळालेलं महाराज दान आहे ते नामस्मरणाचे. म्हणून ईश्वर चरणी मी प्रार्थना करते की आमच्या काकांना अकल्प आयुष्य व्हावे तळ्या कुळा. माझी आस कळा हरीच्या दासा, कल्पनेची बाधा न हो कवणे काळी. ही संत मंडळी सुखी असो. आणि भगवंता तू काय कर, त्यांना अहंकारापासून दूर ठेव. अभंगाचं तिसरं चरण. हो अहंकार चावारा न नको राजसा. अहंकार चावारा बारा न नको राजसा. अहंकार चावारा न नको राजसा. अहंकार माझिया सकळा हरीच्या दासा. माझिया सकळा हरीच्या दासा. बोला माझिया सकळा हरीच्या दासा. माझिया सकळा हरीच्या दासा. हो माझिया सकळा हरीच्या दासा. माझिया सकळा हरीच्या दासा. माझिया विष्णुदासा भाविकासी. माझिया विष्णुदासा भाविकासी. कल्पनेची बाधा न कोण काही. कल्पनेची बाधा बाधा न कोण काही. कल्पनेची बाधा
महाविकासी म्हणून मागताना हेच मागते आणि भगवंता द्यायचे तर ते नामा म्हणे तया असावे कल्याण ज्या मुखी निदान पांडुरंग विठोबा रखुमाई विठ्ठल. वय बघा आता किती वय बाबा 60-65 बाबा तुमचं वय 67 अक्कल असू द्या 67 ज्या वयामध्ये आता आमची महाराज पोरं नुसतं पिठाचा डबा उचलला तरी धापात येते ती इथं महाराज एवढं उड्या मारून नाचतायत साक्षात इथं पंढरपूरच अवतरलं एवढी महाराज ताकद निर्माण झाली ऊर्जा पुरवणारा आमचा पांडुरंग परमात्मा आहे इथं महाराज 80 वर्षाचं म्हातारा असू द्या 90 वर्षाचं उड्याच मारणार हा ताकद देणार कोण आहे भगवान परमात्मा म्हणून म्हटलं नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी सुंदर आमचे महाराज पण सुंदर सुंदर नाचतायत बरं का सुंदर म्हणतायत तरुण पिढी मी मगाशी सांगितलं ह्याच्यात येणं गरजेचं आहे म्हणून आम्ही कार्य करतोय म्हणून सुंदर अशा वातावरणामध्ये ही झालेली सेवा तुम्हा संत मायबाप यांच्या समर्पित करते कीर्तनाला साथ देणारे मृदुंगाचार्य दादा नाव काय कोकाटे महाराज सुंदर असं मी मगाशी सांगितलं की एवढा सुंदर पकवास वाजवतात ज्याप्रमाणे इंद्र दरबारामध्ये गंधर्व असतात ना तसे आमचे बालगंधर्व आहेत बरं का जोरात टाळी एकदा त्याचबरोबर गायनाचार्य महाराज नाव काय शांताराम महाराज सुंदर अशी गायनाची साथ दिली त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळी बरं का आमचे रामायणाचार्य बरं का कीर्तनही करतात असे आमचे अमोलजी महाराज नकाते चंद्रकांत महाराज नकाते यांचे चिरंजीव यांची महाराज एवढा सुंदर आवाज रामायण करतात कीर्तन करतात आणि वेळ काढून या ठिकाणी चुंबळी करेत बरं का ते आणि तिकडून या ठिकाणी आले महाराजांकरता एकदा जोरात टाळी बरं त्याचबरोबर ज्यांच्यामुळे आजच्या या कार्यक्रमाला शोभा आली ते आमचे माझ्यासाठी वेळात वेळ काढून या ठिकाणी भगवंताच्या सेवेकरता उपस्थित राहिले बघायला गेलं ना तर जसं महाराज क्रिकेटमध्ये एकच देव आहे त्याचं नाव सचिन तेंडुलकर तसं महाराज आमच्या विनेकरीमध्ये जर म्हटलं ना तर आमचे किरण महाराज सानप सुंदर एवढं वेळ लागावं दादांचं धन्यवाद त्याचबरोबर आमचे बाबांचं नाव काय भास्कर महाराज नावातच भास्कर आहे तेज तर महाराज सूर्यासारखं तेज एवढी ऊर्जा एवढं महाराज वय झाले तरी जोरात नाचतायत बाबांसाठी एकदा जोरात टाळी शेजारी आमचे बाबा आहेत काळे महाराज आहेत त्याच्याबरोबर भागवताच्या अरे बापरे मुरकुटे महाराज नाव काय महाराजांचं साहेबराव महाराज भागवताचार्य आहेत त्यांच्या पुढे मी काहीतरी बोलावं म्हणजे मज पामराय काय थोरपण महाराजांचं माझं भाग्य की महाराज या ठिकाणी माझ्या कीर्तनाला उभा राहिले आशीर्वाद असावा महाराजांसाठी जोरात टाळी त्याचबरोबर शेजारी तुमचं नाव मयूर महाराज या ठिकाणी उपस्थित आहे महाराजांचं धन्यवाद त्याचबरोबर आमचे मामा या ठिकाणी उपस्थित आहेत विनकरीचे अरे वा मस्त आज महाराज सगळी आपली मला वाटतंय नारद मुनी आपल्यावर प्रसन्नच आहेत आज खरंच जोरात टाळी एकदा बरं का परत शेजारी संकेत महाराज आहेत संकेत महाराज जगताप आहेत पटपट नाव अक्षय महाराज आहेत अनिरुद्ध महाराज आहेत या ठिकाणी आमच्या छोट्या छोट्या दिदी छकुली आहे पूर्वा आहे आंडू आहे आदिती आहे सिद्धी आहे आदिती आली सिद्धी आली बरं का शेजारी दोन्ही वैष्णवी शेजारी आलेत महाराज जोरात त्यांच्यासाठी टाळी वा आणि बरोबर त्याचबरोबर महाराज योगेश मला वाटते भोपर्डीला आमचा योग कीर्तनाला कुठंतरी योग आलाय योगेश महाराज या ठिकाणी त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी जोरात टाळी बरं का सुंदर असं वातावरण निर्माण केलं रामेश्वर महाराज काळे या ठिकाणी उपस्थित आहेत महाराज रामकृष्ण हरी महाराजांसाठी धन्यवाद चुकून कुणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल
दाजी जगताप या ठिकाणी दाजींचं स्वागत आहे. त्याचबरोबर आज या कार्यक्रमा माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं, ती महत्वाची साऊंड सिस्टीम, एकदम उत्कृष्ट अशी साऊंड सिस्टीम आहे, सुंदर. आणि महत्वाचं म्हणजे आज आपला एवढा आनंदाचा सोहळा झालाय आणि तो तुम्हाला कायम स्वरूपी स्मरणात राहणार आहे, बघता येणार आहे, पाहता येणार आहे, ते म्हणजे या चॅनलच्या माध्यमातून. आणि चॅनलचं नावच असं आहे ओम साई परिवार. आणि जिथं परिवार एकत्र येतो तिथं महाराज कोणतं ऊन राहत नाही. असं आमचा ओम साई परिवार या युट्यूब चॅनलवर महाराज मोठमोठे नामांकित कीर्तनकारांची कीर्तनं, या आपल्या ओम साई परिवारावर कोणतेही मोठमोठे महाराज मंडळी असू द्यात, चांगलं कोणतंही कार्य असू द्या, सगळी महाराज माहिती घर पोचल्या तुम्हाला बघायला मिळणार आहे, ते म्हणजे ओम साई परिवार. ओम साई क्रिएशनवर आमचे चैतन्य दादा असतील आणि त्यांच्यासोबत आमचे सहकारी आमचे रोहित दादा आहेत. सुंदर असं या कार्यक्रमाचं प्रक्षेपण करायचं काम केलं, दादांचं धन्यवाद. त्याचबरोबर आजचा हा कार्यक्रम जगताप परिवाराचं एवढं प्रेम मी आल्यापासून पाहते. कीर्तनाला यायला उशीर झाला, एखादा असतं तर म्हटलं असतं तिकडंच जा, पण यायला उशीर झाला तरी पण एवढं प्रेम, आल्या आल्या महाराज एवढं छान स्वागत केलं, एवढा आपुलकी, एवढा जिवाळा. अक्षता दीदीची मम्मी म्हणजे आल्या आल्या महाराज आईसाहेब, मला माझ्या आईसाहेबच वाटल्या बरं का, एवढा जिवाळा, एवढं प्रेम, आपुलकी असावी बरं का. बाबा सुद्धा आल्या एवढं स्वागत छान केलं. आणि असा जगताप परिवार, मी सांगते ही सगळी मंडळी आहेत ना, त्यांची पाहुणे मंडळी असू द्यात, सगळी महाराज मावशी भेटल्या, सगळी प्रेमाची मंडळी आहेत बरं का. आणि सगळी आलेली कीर्तनाला त्यांच्या प्रेमाची मंडळी. तुम्ही एवढा माझ्यावर जीव लावला की जाता जाता एक वाक्य सांगून जाते, पैशाने श्रीमंत असणारी माणसं मला पावलोपावली मिळतील. पैशाने श्रीमंत असणारी माणसं मला पावलोपावली मिळतील, पण तुमच्यासारखी मनानं श्रीमंत असणारी माणसं मिळवण्याकरता मला माझी पावले झिजवावी लागतात. अशी सामणगावची मंडळी एवढी प्रेमाने आहेत. असंच तुमचं प्रेम आणि आशीर्वाद राहू द्या. आणि सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. आ विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय. आ बोलिले वेकुळ वेडे वाकोरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही नाही विचारिला आधी पारमी आपण. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही. तुका म्हणे ज्ञानेश्वरा रखपाया पैकिंकरा रराज महाराज तुम्ही शीद. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम तुकाराम तुकाराम, मंडली कवरधर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. तुकाराम. पंढरनाथ भगवान की जय, गणेश्वर भगवान महाराज की जय, जगतगुरु तुकाराम जय, अपने अपने माता पिता की जय, सब संतन की जय, हर हर महादेव. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की की जय. बघा हॅलो, हॅलो हॅलो, बघा आज आपल्या गावामध्ये माझ्यावरती एवढे प्रेम करतील आणि माझ्या कुटुंबावरती एवढं प्रेम आहे सर्वांचं, हे तुमची उपस्थिती दाखवून कळतंय. मला माहित नव्हतं एवढं माझं सामणगाव एवढं माझ्यावर प्रेम करते. त्याच्यामुळे सर्व सामणगावासाठी आपणच आपल्या टाळ्या वाजवा. आपल्या हबप डॉक्टर नम्रताताई कर्वे यांचं उत्कृष्ट असं कीर्तन सेवा पार पडली.
त्यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा. आणि कोणीही भोजन केल्याशिवाय जायचं नाहीये. बघा टाइम कमी आहे आणि इथं उपस्थित मेन म्हणजे आपल्या कांचनताई जगताप. त्यांना एक कॉल केला पण कांचनताई इथं हजर झाल्या. मला वाटलं नव्हतं, माझ्या एका कॉलवर माझी ओळख जास्त नाही, परिचय जास्त नाही, बोललेलो आहे समोरासमोर एवढं आहे, पण वाटलं नव्हतं मला कांचनताई तुम्ही इथं उपस्थित होतील. पण माझ्या शब्दाला मान देऊन तुम्ही उपस्थित राहिला. कांचनताईसाठी सर्वांनी जोरात टाळ्या वाजवा. आपले मुरकुटे महाराज असतील, त्यांनी मला बोट धरून चालायला शिकवलंय. खरं सांगायला गेलं तर माझं कशातच काही नव्हतं. मला खरं जर कीर्तनाला आज जर मी उभी राहिली ना, तर आमच्या मुरकुटे महाराजांमुळं. त्यांच्यासाठी सर्वांनी टाळी वाजवा. आणि इथं आळंदीतले सर्वच महाराज लोक उपस्थित आहे. आमचे योगेश दादा असतील, मयूर दादा असतील, आमचे कोकाटे दादा असतील, सगळेच इथं उपस्थित आहे. सर्वांसाठी एकदा जोरात टाळी वाजवा. आणि कोणीही भोजन केल्याशिवाय जायचं नाहीये. एकदा आपण वाढदिवस साजरा करूया आणि कांचनताई 2 मिनिटं बोलतील. नामदेव महाराज म्हणतात, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझी या सकळा हरीच्या दासा. खऱ्या अर्थी आदरणीय आमच्या अक्षदाताईंचे वडील रामनाथ दादा, आणि त्यांना खऱ्या अर्थी अकल्प आयुष्य मिळावं, कल्पापर्यंतचं आयुष्य त्यांना मिळावं. पण ते आयुष्य मिळत असताना नामदेवराय म्हणतात, कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, ही संत मंडळी सुखी असो. कल्पनेची अपेक्षेची बाधा नसावी. त्यानंतर हे सगळं प्राप्त झाल्याच्या नंतर अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझी या विष्णुदासा. भाविकांसी त्यांना अहंकाराचा वारा लागू नये. नामा म्हणे तया असावे कल्याण, ज्या मुखी निधान पांडुरंग, त्यांच्या मुखात सदैव त्या भगवंताचं चिंतन असावं. आणि त्याचंच कल्याण करणारे आमचे पांडुरंग भगवान परमात्मा आहेत. कुणाचंही कल्याण करत नाही, कुणालाही वाढीव आयुष्य देत नाही, पण आयुष्य वाढण्यासाठी त्याकरता भगवंताची कृपा असावी लागते. खरं तर आजचा हा अभिष्ट चिंतन सोहळा आनंदाचा सोहळा आहे. आणि या सोहळ्याच्या निमित्ताने ज्यांचं आपण कीर्तन श्रवण केलं ते आदरणीय हरिभक्त परायण आमच्या डॉक्टर नम्रताताई चांगल्या प्रकारे कीर्तन केलंय, म्हणून ताईंचं देखील या सामनगावच्या वतीने मनापासून ऋण व्यक्त करते. आलेली सगळी टाळकरी गुणीजन मंडळी आपण सर्वच परिचित आहेत, पण ही सगळी टाळकरी मंडळी आहेत, गायनाचारी आहेत, पण तिन्ही विनेकऱ्यांची या ठिकाणी आपल्या या कार्यक्रमाला उपस्थिती लाभली आहेत. अर्थात ज्यांचं वय सगळ्यात ज्येष्ठ आहेत ते आदरणीय आमचे भास्कर मामा. नावं बघा कशी आहेत. भास्कर मामा विनेकरी. भास्कर म्हणजे सूर्य, सूर्याची किरण म्हणजे किरण महाराज, आणि किरणाचा प्रकाश म्हणजे आमचे प्रकाश महाराज. हे तिघही या ठिकाणी उपस्थित आहेत. बाबा तुमचं देखील मनापासून ऋण व्यक्त करते. आणि सगळे टाळकरी गुणीजन मंडळी आज या आनंदाच्या प्रसंगी उपस्थित आहात. गावच्या वतीने मी आपल्या सर्वांचं मनापासून ऋण व्यक्त करते. महाराज अमोल महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. अगदी मात्र रामेश्वर महाराज आहेत. रामेश्वर महाराज एक उत्कृष्ट वादक आहेत, एक उत्कृष्ट मृदुंगाचार्य आहेत, पण खऱ्या अर्थी रामेश्वर महाराजांनी बाजूला बसावून दुसऱ्याचं ऐकून घ्यावं याच्यासाठी सुद्धा मनाचा मोठेपणा लागतो. आदरणीय कोकाटे महाराजांनी, योगेश महाराजांनी सुंदर मृदुंगाची साथ केली. आदरणीय हरिभक्त परायण गावाला ज्यांचं वेळोवेळी सहकार्य लाभतं ते आदरणीय आमचे मुरकुटे महाराज चहुगुण संपन्न आहेत, म्हणजे कोणताही गुण त्यांच्याकडे अपूर्ण नाहीत असे मुरकुटे महाराज या ठिकाणी आहेत. आमचे शांताराम महाराज आहेत. आपल्या सर्वांचं मनापासून ऋण व्यक्त करते. ह्या मुली या ठिकाणी आपल्या गावातल्या तयार होतात. आपल्याला स्वाभिमान आहेत, अभिमान आहेत. आणि आता मात्र 23-24ला आमची मीटिंग आहेत या संदर्भात की महिलांनी कीर्तन करावं की नाही, आणि महिलांनी जर कीर्तन केलं तर किती नियमाचं पालन असावं त्या संदर्भात आमची मीटिंग आहेत. म्हणून महिला कीर्तनकार असतील, टाळकरी असतील, या टाळकऱ्यांसाठी कीर्तनकारांसाठी काही नियमावली आहेत. महिलांनी कीर्तन करताना त्यांच्या हातात बांगडी असावी. त्यानंतर कीर्तन करताना शब्दाचा उपयोग करताना जपून करावा. या सगळ्या नियमाचं पालन असेल तर कीर्तन करायला काही हरकत नाहीये, पण मात्र कीर्तनाची नियमावली पालन केली तर मात्र ते कीर्तन उत्कृष्ट होईल. आणि महिलांना डोक्यावर घेणारा समाज तुम्ही आम्ही आहोत. आणि म्हणूनच मात्र या ठिकाणी सर्वांचं मी मनापासून ऋण व्यक्त करते. अक्षदाताई तुम्ही भाग्यवान आहात आणि त्यांचे वडील त्याहीपेक्षा भाग्यवान आहेत. मी अनेकदा सांगत असते की मात्र आपण जर पुढे चाललो आणि वडिलांनी जर कर्तृत्व केलं
तर मात्र आपल्याला संबोधलं जातं, या वडिलांची ही मुलगी आहेत. पण मुलानं असं कर्तृत्व करावं की वडिलांचं नाव आपल्या पाठीमागे उज्ज्वल व्हावं आणि अक्षताताई आपल्या मात्र ते नाम उज्ज्वल करतायत असं म्हणायला हरकत नाही. खऱ्या अर्थी वडिलांचं महत्त्व ऐकत असताना आपल्या सर्वांचे डोळे पाण्यानं भरून आले होते. खऱ्या अर्थी आमचे रामनाथ दादा भाग्यवान आहेत की अक्षताताईसारखी कन्यारत्न त्यांना मिळालेली आहेत आणि म्हणून अक्षताताईची सुद्धा पुढे प्रगती होत ही निवृत्तीनाथांच्या चरणी प्रार्थना करते की ताई म्हणाल्यात एका फोनवर आपण आल्यात, तसं बघितलं तर मी फार थकलेली आहेत. म्हणजे 28 दिवस पायी प्रवास करत होती आणि अगदीच मात्र थकलेली होती. पण आपल्या गावचा कार्यक्रम आहेत, आपल्या गावची कन्या आहेत आणि आपण त्यांना प्रोत्साहन देणं हे आपलं कर्तव्य आहेत आणि म्हणून मात्र त्या ठिकाणी मी आलीत आणि मात्र पुन्हा एकदा पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करते त्यांचं आरोग्यदायी आयुष्य अखंड त्यांना मिळावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि माझ्या लांबलेल्या शब्दांना पूर्णविराम देते. रामकृष्ण हरी.